आढावा आपल्याला घेता येतो। तर या भरपूर काही गोष्टी आहेत, मराठी माणसाला काय येत नाही, मराठी माणसाला बऱ्याच गोष्टी येतात। नक्कीच आपण मैदानाच्या आतून जातोय। जावेद फरीद सर आपल्याला मुख्य पंच म्हणून पाहायला मिळत आहेत। आमचे सन्माननीय मित्र लेग स्क्वेअरच्या दिशेने आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळतील लालचंद गावण सर। पहिला वैला चेंडू पाली संघाकडून टाकला जातोय आणि त्याचं स्वागत एका दमदार फटक्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। स्वागत कसं असावं, पाहुणचार कसा असावा, दमदार असावा, त्यावरती यावा षटकार डीजे। आपल्याला पाहायला मिळते, परंतु छत्रपती हे एकमेव राजे आपल्याला जे पाहायला मिळतात ज्यांना कुठल्याही प्रकारची राजगादी नाही, राजवारसा नाही, परंतु स्वतःच्या मनगटी जोरावरती बाजी तानाजी यसाजी सूर्याजी फिरगोंजी सारखे मर्द मावळे आपल्या सोबत उभे करून रायरेश्वरी जाऊन त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी। अवघ्या 16व्या वर्षी म्हटलं जातं इतिहासामध्ये की 16वं वर्ष धोक्याचं, 16वं वर्ष धोक्याचं नव्हे, 16 वर्ष मोक्याचं ते शिवरायांनी करून दाखवले। पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय। पाहुणचार घेतल्यानंतर सन्मान कसा द्यायचा ना, मान कसा ठेवायचा ना, हे सुद्धा इथून पाहायला मिळते आणि नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये एका धावेने पूर्ण होते। नक्कीच मान ठेवला तो छत्रपतींच्या राज्यामध्ये जर पाहिलं ना तर न्याय निवाडा होता। न्याय निवाडा कसा होता तर अगदी आपण पाहिलं ना तर चंद्रराव सासरला सुद्धा कासरा लावण्याची ताकद आपण शिवरायांकडे पाहिली। एक सुद्धा सगळा सोयरा त्या ठिकाणी फितुरीमध्ये जाऊन दिला नाही, परंतु महाराष्ट्राला एक खूप मोठं नाट नश्वर लवांटर आणि आपण पाहिल्यानंतर शाप लागला होता। तो शाप होता फितुरीचा। नक्की येणाऱ्या काही काळामध्ये मी ती फितुरी या महाराष्ट्राला किती घातक पडली तुम्हाला सांगण्याचं काम करेल। फुलरलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला, एक क्लेवर फटका येतोय, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळला जातोय। कवरराईचा फटका डावकुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळेल। 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळेल। आमच्या मुखातून शब्द पडावे आणि लगेच तिकडे मात्र त्यांच्या साऊंडमधूनही त्याच प्रकारची गाणी वाजवावीत ना, इतकं कौशल्य सुरेख त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। इथे एक प्रॉपर परफेक्ट वाईडी यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय डावकुरे आताच्या गोलंदाजासाठी। क्लेवर गोलंदाजी, एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते जिथे मोठा फटका आल्यानंतर कमबॅक पुनरागमन आयुष्यामध्ये कसं असावं। तुम्हाला लांब उडी घेण्यासाठी 4-5 पावले मागे यावं लागतं तर तुमची उडी लांब जाते ना, तसंच काहीच म्हणाला हलकीशी बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय त्या ठिकाणी लेग स्लिपमध्ये चेंडू जाईल, उचललं जाईल, फेकलं जाईल, निर्धाव डॉट चेंडू पाहायला मिळेल। बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत। दरम्यान छत्रपतींची या ठिकाणी स्तुती मात्र नक्कीच चालू होती। स्तुती म्हणण्यापेक्षा तो एक गुणगौरव आहे। फुलरलेनचा चेंडू झेल होणार काय, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू वरती येतोय, आपल्या सुरक्षित हातांमध्ये चेंडूला घेतलं जाते। पहिली बळीची टाळी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण विकेट विकेट विकेट। शिवरायांचा जर आढावा घेतला ना तर शिवरायांच्या कामगिरीमध्ये, शिवरायांच्या प्रत्येक लढवय नीतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर तुम्हाला कोंढाण्यावरती गेला तर तानाजी पाहायला मिळेल ना, तर मग तुम्हाला ते पन्हाळ्यावरती पाहायला मिळणार नाही। पुरंदरावरती गेले तर तुम्हाला मुरारबाजी पाहायला मिळतील। आग्र्याच्या लढतीमध्ये जर पाहिलं तुम्ही
आग्र्यावरून जी सुटका करून घेतली, तुम्हाला तिथे हिरोजी आणि मादारी मेहतर पाहायला मिळतील. अशी शिवरायांची एक अनोखी गोष्ट होती. प्रत्येक त्या ठिकाणी गोष्टीसाठी किंवा प्रत्येक लढणाऱ्या रणनीतीसाठी वेगवेगळी आणि परफेक्ट माणूस त्या ठिकाणी निवडला जायचा. शिवरायांनी उभ्या आयुष्यामध्ये गनिमी काव्याच्या स्वरूपामध्ये मात्र हिंदवी स्वराज्य स्थापलं, उभं केलं. आणि मग फितुरीची जी गोष्ट आली होती, ती फितुरी तुम्हाला सांगतो. ती फितुरी झाली कशी? छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं की हा महाराष्ट्र मी काबीज करील. आता या महाराष्ट्रामध्ये मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करील. परंतु संभाजी राजांनी या वारसदारानं ते खांद्यावरती दरम्यान काय स्ट्रोक खेळला गेला. इथे क्षेत्ररक्षक आहे खाली, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. दुसरं बळीची टाळी इथे आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण विकेट, दुसरंच षटक गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय. प्रमोद घरत संघाचा संघनायक मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच हिस्ट्री सांगत होतो, तळकोकणात सरदेसायांच्या वाड्यावरती संभाजी महाराज मुक्कामाला असताना स्वराज्याची पाहणी करण्यास आता सरदेसायांच्या वाड्यावरती संगमेश्वराला गेले असताना काय घडलं? यांच्याशी रक्ताची नाती जोडली गेलीत. ते रक्ताचंच नातं रक्ताला खलास करण्यासाठी तयार झालं. आणि संभाजी राजांना पकडण्यासाठी आलेल्या खान मुखरब, त्याचा मुलगा इकलाज, या माणसांना गणोजी शिर्के नावाचं एक फितूर वादळ जाऊन भेटलं. आमिष बोटाला लावलं, कारण सत्ता भोगायची आणि सत्ता भोगण्यासाठी फितूर करावीच लागेल हे गणोजी शिर्केंच्या डोक्यामध्ये आलं. आणि रातोरात अगदीच पुण्यावरून तोळ कोकणामध्ये मोगली फौज घुसली गेली आणि आपल्या संभाजी राजाला कैद केलं. या महाराष्ट्राचं दुर्दैव इतकं होतं, गावच्या वेशीवरून संभाजी राजाला नेलं जावं. गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहीत नव्हतं माझा राजा कैद झालाय. रातोरात अगदी बहादूरगडच्या किल्ल्यापर्यंत संभाजी राजाला नेण्यात आलं. 40 दिवस वेदना सहन करून संभाजी राजाला भोगलेल्या मारुतीसारखी अंगावरची चामडी काढून काढून हलाल करून, डोळ्यामध्ये तप्त सळ्या खुपसून, हाताची नखं काढली गेली, राजाची जीभ छाटली गेली, मस्तकावरती हातोड्यानं प्रहार केले गेले. झुकला नाही, वाकला नाही आणि दाखवून दिलं जगाला, जगाव माझ्या बापानं शिकवलं असेल तर मरावं कसं मी शिकवेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण अजून एक विकेट येते. चेंडू अगदीच आकाशाला गवसणी घालत असताना सुरक्षित हातांमध्ये जाऊन पोहोचतोय आणि येते बळीची टाळी. डीजे कधी कधी चित्रफितीच्या माध्यमातून किंवा नवीन चित्रपटांच्या माध्यमातून ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी या रंगीत पडद्यावरती पाहतो ना नितेश सर, त्यावेळेस सुद्धा वाईट वाटतं. कारण बऱ्याच गोष्टी अशा होतात की जो खरा इतिहास आहे ना, तो खरा इतिहास मात्र चुकीचा मोठमोठ्या पडद्यांवरती दाखवला जातो. तानाजी पिक्चर पाहिला आणि त्या तानाजी चित्रपटामध्ये उदयभान राठोडला तानाजीनं खलास केलं असं दाखवलं गेलं. मग ज्यावेळेस असं दाखवलं जातं ना, त्यावेळेस मग आपला खरा इतिहास बाजूला राहतो. जर तसं असेल तर मग हंबीरराव मोहित्यांनी कुणाला कापलं, हाही प्रश्न समोर येतो सर. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध मात्र नक्कीच व्हायला पाहिजे. हा ट्रॅकरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलंय. दरम्यान तिथे एक धाव घेतली जाते. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते, सुरेख क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते आपल्याला. अधिक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. एक प्रमोद घरत आपल्याला पाहायला मिळतील, विशाल गायकवाड आणि आशिष म्हात्रे हे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. ऋषिकेश पाटील आणि आदेश मुंगाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान ऋषिकेश पाटील या खेळाडूनं एक अप्रतिम दर्जाचा खेळ आधीही केला होता. आपण षटक क्रमांक 2 पाहतोय. परेश शेळके यांच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र महत्त्वपूर्ण आल्या होत्या. 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याच गोलंदाजाच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक हाताळलं होतं, दरम्यान त्याच्यावरती मात्र प्रहार केला जातोय. मुंगाजीच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पार येतोय, पाहायला मिळतोय एक धावा आणि नवसंजीवनी देणारा चौकार.
अजून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्याचं काम करतो. संभाजीराजे जर म्हटलं तर या संभाजीराजांसोबत अगदीच मामा कसा असावा, तर मी म्हणेल मामा कंसासारखाही नसावा आणि शकुनी मामासारखाही नसावा. कंस मामाही धोकादायक आणि शकुनी मामाही धोकादायक. मामा जर असावा ना तर हंबीरराव मोहित्यांसारखा असावा. राजाराम हंबीररावांचे सख्खे बाचे होते, परंतु या स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांना दिलेला शब्द पाळण्यासाठी, स्वराज्य द्विगुणित करण्यासाठी हंबीरराव मोहित्यांनी खूप मोठा त्याग केला आहे. सावली बनून छत्रपती संभाजीराजांबरोबर लढले गेलेत शेवटपर्यंत. एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा घेतल्यानंतर थोडासा वळण घेऊन अगदी सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडू येतोय. इथे गोलंदाज थोडंसं पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती परेश शेळके. 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यात. म्हणजे चिकाटीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या दिशेने चेंडू टाकला जातोय आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जे जावेद फरीद सर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कळवतील. हे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय, संपुष्टात येतोय. माननीय श्री ज्ञानेश्वर केनी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. ज्ञानदेव केनी सर यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतो एक भव्य दिव्य आयोजन मात्र नक्कीच आपल्याला केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी 2025 पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये सुरेख खेळ चालू आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि धावफलकावरती 16 धावा लागल्या गेल्यात. तर उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे, कारण दुसऱ्या फेरीचा सामना आयोजन कमिटीने सांगितलं की फक्त 4 षटकांचा खेळ असणार आहे. त्यामुळे आता या 2 उर्वरित षटकांमध्ये किती धावा धावफलकावरती लावल्या जातील ना, ही भरपूर महत्त्वपूर्ण गोष्ट असणार आहे. आमच्या जावेद फरीद सरांनी आत्ताच आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली. सर नितेश सर, जावेद फरीद सरांचं म्हणणं असं आहे की 9 वरती जर चेंडू सीमारेषा पार गेला ना तर तो 9+4 होऊ शकत नाही. त्या 9च्याच 5 धावा असतात. जर वाईडवरती तशा धावा गेल्यात ना तर सुद्धा त्या वाईडच्या 5 धावा होतात. त्या वाईड प्लस बायच्या धावा येत नाहीत. हे नितेश सर मात्र नक्कीच इथे जावेद सरांनी आम्हाला सांगितलं. नक्कीच यानंतर मात्र ती गोष्ट लक्षामध्ये ठेवली जाईल, कारण ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील एक गोड आवाज आणि एक मी म्हणेल तर समालोचनामधील हिरा आणि कुणाल दाते सरांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलेली. तर त्यांनी ती माहिती आमच्यापर्यंत दिली. कारण जावेद सरांचा जर विचार केला ना तर एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे क्रिकेटचा. घ्या, हाताळून घ्या. धावा धावपलकावरती पाहतोय. रोहित पाटील षटक क्रमांक 3 घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर वेगवेगळे 4 गोलंदाज मात्र नक्कीच वापरावे लागतील. पहिला चेंडू टाकला जातोय. खोलवर पद्धतीचा अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. फलंदाज आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मुंगाजीसाठी आदेश मुंगाजी यांना मात्र बीट केलं जातंय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात चांगली केली आहे. या ऋषिकेशच्या बॅटमध्ये महत्त्वपूर्ण धावा येताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. इथे मात्र 7 तशी द्यावी लागेल, कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जरी पाहिलं तर मग मात्र इथे एक चांगले क्रिकेट ताळमेळ चांगला पाहायला मिळाला. आदेशनं लगेच जाणून घेतलं आणि हलक्या हाताने एक सिंगल काढून ऋषिकेशला दिली. कारण आता जर पाहिलं ना तर उर्वरित पहिल्या सत्रातील 10 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक असणार आहे आणि या 10 चेंडूंच्या खेळामध्ये मात्र तिथे मोठमोठे फटके खेळावे लागतील. जी क्षमता आहे ती ऋषिकेशकडे जास्त आहे.
हे हेरलं जात आहे आणि म्हणूनच की काय आहे त्याला स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. आता काय होणार आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती रोहित पाटील असताना चांगले 2 चेंडू टाकलेत. रोहितसाठी कुठल्या प्रकारचं अस्त्र वापरलं जाणार उत्कंठा मात्र नक्की शिगेला पोचली असणार आहे. तो खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळतंय. फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. कलेक्शन चांगलं पाहायला मिळते. म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये परिपूर्णरित्या एक सुंदर क्रिकेट आपल्याला दोन्ही टीम्सकडून पाहायला मिळते. गोलंदाजानं चांगला चेंडू टाकावा, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा फटका फलंदाजानं खेळावा आणि क्षेत्ररक्षणही चांगलं व्हावं. एक नाविन्यपूर्ण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू तिथे सुद्धा हलक्या हाताने खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय? नक्कीच प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. हरणाची गती, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये दोनही खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळाले. ऋषिकेश आणि आदेश. नितेश सरांनी मगाशी सांगितलं की 2 फलंदाजाच्या मध्ये कम्युनिकेशन जे असावं ना ते नाविन्यपूर्ण असलं पाहिजे आणि तेच कम्युनिकेशन इथे आपल्याला पाहायला मिळते. तर दरम्यान एक चांगला फटका खेळाय परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. एक धाव घेतली जातीये आणि चेंडू घेतल्यानंतर लगेच फेकी मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा उशीर केला जात नाही. धावांना मात्र नक्कीच रोख लागलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धावा आतापर्यंत आल्यात. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय तिसऱ्या षटकातील. जे रोहित पाटील सुद्धा एक चांगली आणि महत्त्वपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू इथे मात्र ऋषिकेशचा आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतोय. एक चांगला प्रॉपर षटकार. थँक्यू डीजी मास्टर. क्षमस्व असावा, आम्ही थोडं थांबवतोय. व्यासपीठावर सन्माननीय अतिथी सचिनजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. युवा आहेत आणि आपल्या स्पर्धेला त्यांचं योगदान मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजक आणि केपी ग्रुप या ग्रुपवर असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती करू की आपण आमचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. जिथे सन्माननीय चंद्रशेखर पाटील यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. .27 27 धावा धावफलकावरती लागल्यात. या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळते फॉर्च्यून लाईव्हची ही स्क्रीन. मान्यवरांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. दिवांश ट्रॉफीची ही सन्मान चिन्ह ही आठवण म्हणून आपण प्रदान करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विशाल शेळके षटक क्रमांक 4 घेऊन आलेत आणि पहा इथे आपण पाहतोय ना तर आदेश एक महत्त्वपूर्ण कामगिरी करतायत. ते हलक्या हातानं इथे ऋषिकेशच्या या तिसऱ्या षटकातील ऋषिकेशच्या बॅटमधून एक महत्त्वपूर्ण फटका आला होता 6 धावांसाठी. तर मात्र नक्कीच एक हलक्या हातानं तिथून आदेशनं त्यांना स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं. असंच बॅटल आपल्याला पाहायला मिळालं होतं. इंटरनॅशनल क्रिकेट आपण जर 2024चा वर्ल्ड कप पाहिला ना तर एका बाजूला पॅन कमिन्स आणि एका बाजूला ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होते नितेश सर. आणि तिथे काय पाहायला मिळालं अगदीच बॅक फुटवरती जो ऑस्ट्रेलिया संघ होता इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक उशिरानं येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. तर नक्कीच नितेश सर मी माहिती सांगत होतो अगदी ऑस्ट्रेलिया सर संघ पाहिला ना तर त्यावेळेस त्या लीगमध्ये 2024च्या वर्ल्ड कपमध्ये खूप बॅकफुटवरती होता. पॅन्ट कमिन्सकडे मोठे मोठे फटके होते असं नाही की फटके नव्हते परंतु त्यांनी फक्त आणि फक्त मॅक्सवेलला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं. वर्ल्ड कपमध्ये दुहेरी शतक मॅक्सवेलने झळकावलं आणि तिथून ऑस्ट्रेलिया संघानं जी भरारी घेतली ना तर वन डे इंटरनॅशनल 2024च्या वर्ल्ड कपमध्ये मात्र त्या संघानं तिथून आपल्या नावावरती विश्वविजेतेपद घोषवलं. खोलवर पदीचा चेंडू खोदून काढले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय
आणि पहा क्षेत्ररक्षण आपल्याला काय पाहायला मिळालं. इथे मात्र जो कॉल दिलाय ना क्षेत्ररक्षकानं तो डेंजर झोनला दिलाय आणि म्हणूनच ऋषिकेशला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. एक प्रॉपर क्रिकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऋषिकेशची एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. डीजे गावदेवी जुई आणि बॉस फायटर ओवले. चला दोन टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. टीम गावदेवी जुई आणि बॉस फायटर ओवले. पहिल्या फेरीचा सामना खेळत असताना ओवळे संघानं मात्र त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पारी खेळत असताना खूप चांगलं टोटल्स धावफलकावरती लावलं होतं 100 धावांचं. परंतु इथे मात्र धावांचा वेग जराशी कमी झाला आहे. जराशी काय बराचसा म्हणावा लागेल. आलिया सरशी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडूमध्ये आणि बॅटमध्ये जवळपास भरपूर अंतर राहतंय. पंच कळवत आहेत हा वाईड चेंडू आहे. दोन्ही हात जमिनीला समांतर करत दूरवरती आपल्याला राहताना पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. एक धाव घेतलीये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. धावाची संधी असणार आहे काय तर नक्कीच नसणार आहे. कलेक्शन तेवढं सुरेख होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. तोपर्यंत 2 धावा चोरल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावेने मात्र आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरसावतंय 34 या आकड्यावरती. परंतु 34 हा आकडा जर पाहिला तर आपल्याला अगदीच कमी धावफलक पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी ओवळे संघाकडे सुद्धा चांगली आहे. दरम्यान एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी या चारही गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ना चांगली गोलंदाजी आपल्याला पाली संघाकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण म्हणून या संघाकडे नक्कीच पाहता येतं. बॅटची हलकीची कडा. इथे धावाची संधी डायरेक्ट हिट मात्र होऊ शकला नाही. दरम्यान एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आणि पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावफलकावरती 35 धावा लागल्यात आणि विजयासाठी पाली या संघाला 36 धावांची गरज असणार आहे. 36 रन्स नीड्स टू द विन. आता ओवळे संघ कशा प्रकारे गोलंदाजी करेल कशा प्रकारे मात्र त्या धावा डिफेंड करतील. इथून पाहिलं चेस करत असताना पाली संघ महत्त्वपूर्ण क्रिकेट याच्या आधी महत्त्वपूर्ण फटके महत्त्वपूर्ण धावा या आधीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये त्यांनी सुद्धा खेळून काढल्यात. तर कशा प्रकारे आता या धावा चेस केल्या जातील ते पाहावं लागेल. तोपर्यंत जाऊया थोडंसं एक सुमधुर संगीत आपल्या डीजे मास्टरांकडे. नाही नक्कीच आपण गाणं ऐकणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू. बॉस फायटर ओवले आणि गावदेवी जुई आणि एक सन्मान आम्ही घेणार आहोत. आमचे सन्माननीय रुपेश धवले साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. या व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देवांश ट्रॉफी 2025च्या माध्यमातून युवा रुपेश सरांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं स्पर्धा फार महत्त्वाची आणि पाहुण्यांचा सन्मान सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग संपलेली आहे आणि ॲज पर द रूल बुक इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा असतो. अर्थातच इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन जर का उपस्थित राहिले तर मग त्यांच्याशी संवाद आपल्याला साधता येतो. स्पर्धा कुठली आहे स्पर्धेचं काय स्वरूप आहे आणि स्पर्धेबद्दल थोडीशी चर्चा करता येते. सन्माननीय ज्ञानदेवजी केनी साहेबांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. आमचे ज्येष्ठ आहेत. चला बॉस फायटर ओवले टीम कॅप्टन आणि गावदेवी जुई कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्या आणि लगेच या टॉससाठी या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. तत्पूर्वी फिल्डिंग लवकरात लवकर सेटअप करून होईल आणि ओपनिंग फेर मैदानाच्या आतमध्ये लवकर जातील पाली हा संघ.
चला विनंती करतोय पाली संघाला, आपण लगेच आपले ओपनिंग पार्टनर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. आयोजन कमिटीला आपण नक्की सहकार्य करायचे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. पाली संघाला विनंती करतोय. 35 धावा धावपलकावरती लागल्यात. विजयासाठी 36 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच आपण छत्रपती शिवरायांबद्दल बोलत होतो. चारित्र्य कसं असावं मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून. आता न्यायनिवाडा कसा असावा. छत्रपती शिवरायांकडे न्यायमूर्ती म्हणून सुद्धा पाहिलं जातं. आणि काय झालं, येसाजी कंकांच्या घरी फेरफटका मारून येत असताना छत्रपती शिवरायांच्या कानावरती एक आवाज उठला, राजा थांबा, राजा थांबा. आणि मागं वळून राजांना पाहिलं ना तर एक साठी ओलांडलेला, अगदीच कमरेला फक्त धोतर गुंडळलेला एक युवक, एक इसम त्यांना पाहायला मिळाला. राजांनी विचारलं तर त्यानं सांगितलं की राज कुंपणानं शेत खाल्लं, राजा कुंपणानं शेत खाल्लं. माझी पोरगी पाणवट्यावरती पाणी भरायला गेली असताना गावच्या पाटलानं तिची आबरू घेतली आणि म्हणून माझ्या पोरीने विहिरीमध्ये जीव दिला. आता ही गोष्ट ज्यावेळेस घडली त्यावेळेस शिवाजी राजांनी येसाजी कंकांना सांगितलं, जा आणि पाटलांना तुम्ही कैद करून आणा. आणि पाटलांकडे ज्यावेळेस येसाजी कंक गेले त्यावेळेस त्या पाटलानं मात्र गुरमी दाखवत, तुझा राजा फक्त नामधारी राजा आहे, त्यांना म्हणावं असं कितीतरी राजे पाहिलेत, असे शब्द राजांसाठी काढले गेले. त्यावेळेस तानाजींनी मात्र येसाजी कंकांना सांगितलं की जी कमरेला तलवार आहे ती काही शोभेसाठी आहे का, कारण राजांचा आदेश किती महत्त्वपूर्ण होता. येसाजी कंकांना फक्त आदेश दिला होता पकडून आणा. जर आदेश दिला असताना तिथेच मारा तर येसाजी कंकांनी तेही केलं असतं. उर्वरित इतिहास चेंडू नंतर पाहू. दरम्यान पहिला चेंडू आला तसा सीमा रेषा पार येतोय, पहिलाच षटकार. डीजे आणि तदनंतर मात्र राजांनी आदेश दिला की आता पकडून कैद करून त्यांना आमच्या समोर हजर करा. दरबार लावला गेला आणि पाटलाला विचारलं गेलं. पाटील गयावया करू लागला, भीक मागू लागला, राजे चूक झाली मला माफ करा. या गोष्टी मात्र राजांसमोर होऊ लागल्या. परंतु छत्रपती शिवरायांनी सांगितलं की ज्यावेळेस तू त्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करत होतास त्यावेळेस तिचेही हात तुझ्याकडे असे विनंती करत असतील, तिने प्राणांची भीक मागितली असती, तिने सुद्धा तुला विनंती केली असेल. परंतु तिची आबरू घेताना ज्या हाताने तू तुला कवटाळला असेल ना ते हात खांद्यापासून तोडून टाका. आणि जे पाय धावले असतील ना तिची आबरू घेण्यासाठी ते पाय गुडघ्यापासून तोडून टाका. फक्त आदेश दिला नाही, त्याच दिवशी न्याय निवाडा झाला. न्याय निवाडा राजा या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला. हा न्याय निवाडा आपल्या छत्रपतींच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खूप सुरज स्ट्रोक येताना आपण पाहायला. षटकार षटकार बॅक टू बॅक आपल्याला षटकार पाहायला मिळत आहेत. इथे फलंदाज ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय षटकारच्या उंबरट्यावरती. आणि काय स्ट्रोक पाहायला मिळतोय, तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. इथे मात्र आता गोलंदाज कमालीचे काम करताना पाहायला मिळतोय. मोठमोठे फटके आल्यानंतर मात्र इथे गोलंदाजांनी कमबॅक केलंय, फसवा चेंडू टाकलाय आणि बळीची टाळी येताना पाहायला मिळते. विशाल शेळके बॅक टू द पॅव्हिलियन.
शिवबा राजे आले टाच मारून घोड्याला, परंतु तुम्हाला सांगेल ना, छत्रपती शिवराय घोडा वापरत नव्हते. छत्रपती शिवराय घोडी वापरायचे. छत्रपती शिवराय, तुम्ही शिवराय म्हटलं ना की मग कृष्णा घोडी हे नाव समोर येतं, कारण शिवरायांच्या घोडीचं नाव कृष्णा घोडी. हां, तुम्ही संभाजी राजांचा जर विचार केला मग मात्र घोडा चंद्रावत. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवराय यांचं वर्णन करत होतो. तुम्ही कुठेही इतिहासाची पानं ज्यावेळेस वाचाल ना, तर त्यावेळेस तुम्ही कधी श्रीमान योगी तुम्हाला वाचण्याचा जर अनुभव आला तर त्याच्यामध्ये शिवाजी सावंतांनी खूप छान प्रकारे लिहून ठेवलंय, कृष्णा घोडी. शिवरायांच्या घोडीचं नाव चंद्रावत, संभाजी महाराजांच्या घोड्याचं नाव. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या देहसृष्टीचा जर विचार केला आपण तर अगदी पिळदार मनगट, भारदार छाती, आणि मग मात्र तो भार पेलण्यासाठी चंद्रावत नावाचा घोडा अगदी आपल्या अंबीराव मोहित्यांनी निवडक घोडा तो संभाजी महाराजांसाठी आणला होता. ज्यावेळी छत्रपती संभाजी राजांना सरदेसाईंच्या वाड्यावरती अगदी संगमेश्वराला कैद केलं ना, त्यावेळेस सुद्धा संभाजी महाराजांच्या सोबत तो चंद्रावत नावाचाच घोडा होता. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर पद्धतीचं अस्त्र खोदून काढले, एक धाव आतमध्ये घेतली आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी धावा तर धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 11 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. माफ करा, 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जे इथून पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी पाली या संघाकडून होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज विशाल गायकवाड या गोलंदाजाने या आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेला आहे. इथे मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर करत त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केले आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. येतात 4 धावा चौकार. शत्रूच्या स्त्रियांनी सुद्धा शिवाजी राजांचा मान सन्मान करावा, कारण औरंगजेबानी वाढदिवसासाठी आग्र्याला निमंत्रण दिलं. शिवाजीराजे आग्र्याच्या दिशेने आगेकूच करू लागले आणि आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात कसे, छत्रपती शिवाजी महाराज असतील कसे, ही आग्र्याच्या जनतेला उत्सुकता लागली. छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी जी जनता आतुर झाली. तिथे औरंगजेबाचा वाढदिवस जो होता तो वाढदिवस कमी आणि छत्रपती शिवरायांचं स्वागत जास्त पाहायला मिळालं. औरंगजेबानं अपमान केला, मागच्या रांगेमध्ये उभं केलं. ही गोष्ट त्या स्वाभिमानी वाघाला नडली आणि ताठ मानेनं त्या दरबाराच्या बाहेर आला. कारण औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक रूल होता, एक नियम होता, माना झुकलेल्या असाव्यात. दरम्यान एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान, परंतु या स्वाभिमानी राजानं तो औरंगजेबाच्या दरबारात तो नियम मोडीत काढलाय. हा स्वाभिमानी राजा आपल्याला पाहायला मिळाला आणि वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे शंभूराजे त्यांच्या सोबत आहेत, त्या 7व्या वर्षीच ते बाळकडू स्वाभिमानाचं आपल्या पुत्राला पाजलं. शेवटपर्यंत नडला भिडला, परंतु संभाजी राजांची सुद्धा मान उडवली गेली, परंतु ती झुकली नाही मुघलांसमोर, वाकली नाही. दाखवून दिलंय की मी त्याच वाघाचा पुत्र आहे, सरजा संभाजी. आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दे चेंडू सीमारेषा पार. एक आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय षटकार.
आता मात्र आपण जर पाहिलं ना, इथून मात्र सामना हातातून निष्ठत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओवळे संघाच्या हातामधून मात्र गोलंदाजी थोडीशी आपल्याला मागणी ठरताना पाहायला मिळते. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. या षटकामध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खराब गोलंदाजी मी तर म्हणेल. चेंडू अगदी वनबाउंड सीमारेषा पार जातोय, आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीचे चेंडू जर तुम्ही फलंदाजासाठी जर टाकले तर मग मात्र कल्पेश शेळके ती चूक करणार नाही. लॉलीपॉप सारखं चेंडूंना तिथे खाऊन टाकण्याचं काम केलं जाईल. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि मॅच एकदम सोपी केली आहे. पुन्हा एकदा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय. आता इथे क्षेत्ररक्षणाकडून सुद्धा आपल्याला साथ मिळताना पाहायला मिळत नाही, परंतु इथे क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली आत्महत्या. 2च गाड्या एका पटरीवरती आल्या आणि मग मात्र धोका संभव तो यशस्वी झाला. इथं रनआउटची संधी प्राप्त झाली आणि ती मात्र अचूकरित्या टिपली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या बाहेर यावं लागेल कल्पेश शेळके याला. चला टॉस आपण करणार आहोत. त्याचबरोबर सनरायझर्स बिल्डर्स अँड प्रॉपरेटर्स डेव्हलपर्सचे मालक सन्माननीय रोनक परदेशी आणि निखिल सरांचं शुभागमन काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण फक्त आणि फक्त 8 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. ओव्हर टू सर. डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपण पाहतोय आदेश मुंगाजी गोलंदाजी मार्कवरती असताना 5 चेंडू टाकलेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला सुद्धा आला तसा भिरकावून दिलाय. खराब गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून मी तर मैदानाच्या आतमध्ये म्हणेल. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 2 धावांची गरज असणार आहे. एक महत्त्वपूर्ण षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथून मात्र पाली संघाने आपल्या नावावरती मात्र महत्त्वपूर्ण धावा घेत असताना विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना आपल्याला पाली संघ पाहायला मिळालाय. 12 चेंडूंमध्ये फक्त 2 धावांची गरज असणार आहे. पाली संघाने इथून मात्र आयोजन कमिटीचा वेळ नितेश सर भरपूर वाचवलाय. हे दुसऱ्या षटकात मध्येच महत्त्वपूर्ण धावा कुठून काढल्यात, त्यामुळे आता फक्त 2 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले तर साई आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडूला अडवण्यामध्ये असमर्थ होतोय. विजय प्राप्त होतोय इथून पाली संघाचा. एक चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहतोय इथून मात्र आता पाली संघ विजय झाला. यानंतर मात्र नक्कीच विनंती असणार आहे की टॉस नाणेफेकीचा कौल करण्यासाठी झालाय. तर याच दरम्यान सार्थक एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर रवी कडू साहेबांना मी विनंती करू की